सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी गावात असलेल्या प्राचीन स्वयंभू गणेश मंदिराच्या जीर्णोद्धाराचं भूमिपूजन महाराष्ट्राचे माजी मंत्री रणजितबाबू देशमुख यांच्या शुभ हस्ते पार पडलं। धार्मिक श्रद्धा, विकास आणि सर्वधर्म सद्भावाचा संगम असलेला हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। 4 नोव्हेंबर 2025 रोजी पाटणसावंगी येथे स्वयंभू गणेश मंदिराच्या जीर्णोद्धाराचं भूमिपूजन पार पडलं। या कार्यक्रमाला माजी मंत्री रणजितबाबू देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी श्रीमती रुपाताई रणजितबाबू देशमुख आणि डॉक्टर आयुषी आशिषराव देशमुखही उपस्थित होत्या। जननेता डॉक्टर आशिष देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या मंदिराच्या विकासासाठी तब्बल 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून कामांना प्रारंभही झाला आहे। या उपक्रमामुळे मंदिर परिसराला नवं जीवन मिळणार असून भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील। स्वयंभू गणेशाची ही मूर्ती गणेश कुंडातून प्रकट झाल्याचा ऐतिहासिक उल्लेख आहे। दरवर्षी श्रावण महिन्यात येथे 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो। विविध धर्मातील लोक यात सहभागी होतात, त्यामुळे हे मंदिर सर्वधर्म सद्भावाचे प्रतीकही मानले जाते। या प्रसंगी डॉक्टर आयुषी देशमुख यांनी मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण केले। आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की पाटणसावंगी माझ्यासाठी एका कुटुंबासारखं आहे। घर चला अभियानाअंतर्गत इथल्या जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि बदल दिलेले सर्व विकास कामे सुरू केली। फक्त 10 महिन्यात 10 कोटी रुपयांची कामे सुरू झाली आहेत। मंदिराच्या पुनरुद्धारानंतर पाटणसावंगी हे नागपूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गणेश मंदिर ठरेल आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल। कार्यक्रमात अशोक घोटे, सुरेंद्र शेटे, अशोक तंडुलकर, किशोर भोसले, उत्पल शरद भदाने, प्रमोद पिंपळे, अनंत पडळ, रवीजी हटकर, विलास ठाकरे, अर्पित काकाणी यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रम सहपूर्ण आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडला। न्यूज एक्सप्रेस साठी नितेश गव्हाणेची रिपोर्ट। भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है। उन्होंने कहा, मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितैषी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है।